दिसतंय ना? हो, खूप सुंदर दिसताय. मम्मी, जेव्हा आपण गणपती बाप्पांना बाहेरून घेऊन येतो घरी, कपड्याने झाकून का बरं ठेवतो? कारण आपण बाहेरून त्यांना घेऊन येतो ना, तेव्हा बाहेर खूप धूळ असते, प्रदूषण असतं. त्यामुळे आपली मूर्ती खराब व्हायला नको म्हणून आपण झाकतो. जर आपण झाकलं नाही आणि खराब झाली मूर्ती धुळीने, तर ती आपण धुवू शकतो का घरी आल्यावर? म्हणून ती आपण अगोदरच काळजी घेतो आणि झाकून आणतो. तुला अजून एक गोष्ट माहितीये का? काही काही लोकांना असं वाटतं की आमचेच बाप्पा खूप सुंदर दिसतात. मग ते काय करतात? बाप्पांना नजर लागू नये म्हणून मूर्ती झाकून आणतात. अच्छा. पण देव बाप्पा तर खूप स्ट्रॉंग आहे. हम्म. त्यांना कसं काय नजर लागू शकते? बरोबर आहे तुझा प्रश्न. पण जेव्हा आपण मूर्ती घेऊन येतो ना, तेव्हा ते देवबाप्पा नसतात, नॉर्मल मूर्ती असते. जेव्हा आपण त्याची प्राणप्रतिष्ठा करतो ना, तेव्हा ते देवबाप्पा बनतात. अच्छा, म्हणजे जसं पप्पांनी देव बाप्पाची पूजा केली, हम्म. त्याला प्राणप्रतिष्ठाच म्हणतात? हो, त्यालाच प्राणप्रतिष्ठा म्हणतात. मग आता समजलं उत्तर? हो. चला तर मग काय बोलूया आता? ओम ओम गण गणपतये नमः.